श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 12. भक्तांनो, आज आपण अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असा 12वा अध्याय भक्तिभावाने श्रवण करणार आहोत. या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य कृपेचे, भक्तांवरील अपार प्रेमाचे आणि त्यांच्या अद्भुत लीलांचे सुंदर वर्णन केलेले आहे. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार मानले जातात. ज्यांनी श्रद्धा आणि विश्वासाने स्वामींचे नामस्मरण केले, त्यांच्या जीवनातील अनेक संकटे दूर झाली आणि मनाला शांती प्राप्त झाली. या अध्यायातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण ते आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेतात. भक्तांनो, अध्याय श्रवण करण्यापूर्वी मन शांत करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करा. जो भक्त भावपूर्ण अंतःकरणाने स्वामींचे चरित्र ऐकतो, त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक बळ निर्माण होते. चला तर मग अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त, यतिरूपे प्रगट होत तीची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींचवळी. बाळाप्पाचे मानसी तेवी चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविण आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तनमन स्वामीचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेवोनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सान्निध्य पातले. आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणा एक मीपण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जलाभितरी. तैसे बाळाप्पा ते अवसरी, स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामीचरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येवोनिया भानावर्ती, श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न मावे पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करोन. बाळाप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी, बाळाप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणूनी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विदित इक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकूनी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची बा. मार्गावरुनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरती आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन षट्कर्मांते आचरोन. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊन. मस्तक ठेवूनी चरणी झावे भिक्षेकारणी. मागून या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळे भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावी स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिली. चुळाप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन.
त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावी सेविकरी, इच्छा बाळाप्पाचे अंतरी. सुंदराबाईची ये करी, आधिपत्य सर्व असी. एकी दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेविसी, करीत जावी आनंदी. बाळाप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तिथं अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पांनी पाहून, नाना युक्ती योजून, मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठीही असता समर्थ, पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा. बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास व्याधी चढली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, बिंबीमधून या रक्त वाहतसे दिवस रात्र. तया दुःखे विव्हळ होत, म्हणती कैसे करावी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्नीने बाळाप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतापरी, बाळाप्पा करी चाकरी. तयाचे अंतरपरी, स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी, शंकरपूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून, उचलूनी पाहता वाचून. न करावीची पूजन, तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त, चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात, श्रापाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन, ठेवीती द्रव्यादिक आणोन. ते सुंदराबाई उचलोन, नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती, अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती, नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर, उभयता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर, केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडूनी देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न खावोन करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी, विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकुनिया समर्थ, हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य, बाळाप्पा येथे करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला, ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान, बाळाप्पा सांगी संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन, कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणूनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयतांसी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी, उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी,
ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. जो केवळ दयाधन भक्तकाज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. भक्तांनो, आपण अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12चे श्रवण केले. या पवित्र अध्यायातून आपल्याला स्वामी समर्थांच्या कृपेची, भक्तांवरील प्रेमाची आणि विश्वासाच्या शक्तीची अनुभूती मिळते. स्वामींवर निस्सीम श्रद्धा ठेवली तर जीवनातील कितीही मोठी संकटे असली तरी त्यातून मार्ग नक्की मिळतो. हाच संदेश या अध्यायातून मिळतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द प्रत्येक भक्ताच्या जीवनात धैर्य, आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. भक्तांनो, दररोज स्वामींचे नामस्मरण करा, चांगले विचार ठेवा आणि इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. स्वामींची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर आणि जीवनावर राहू हीच प्रार्थना. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी सेवेत सहभागी व्हा. पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. श्री स्वामी समर्थ.